लांडे साहेब, हा नमस्कार तुमच्या. 2 दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमच्यावर टीका केली आणि तुमच्याकडे खंडी मागितली. अशा-अशाची तक्रार तुम्ही जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे. आज त्या व्यक्तीचा जामीन देखील झालेला आहे. तिथं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हा खोटा गुन्हा नोंदवला. संदीप भाऊ, खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून व्हॉट्सअपला सगळं काय सोशल मीडियावर फिरत होतो आणि जे काय कोणी आरोप केला असेल, मी काय कोणाची नावं घेऊ इच्छित नाही, पण त्यांना ती नेहमीची सवय आहे की कुठेतरी माझ्यावर आरोप करणे किंवा मला बदनाम करणे हे सरस आहे. आता पहिल्या प्रथम मी हे तुम्ही हे बघू शकताय की सोशल मीडियावरती अशा प्रकारचं माझ्यावरती त्यांनी हे केलेलं आहे. बदनामकारी का असं बुवा निवडणूक अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. त्यानंतर हा दुसरा एक आहे बघा, म्हणजे आपण ते बघू शकताय की ज्याप्रमाणे हे लोकांनी पण बघावं, वाचावं, लोकांनी पण ते वाचावं अशा प्रकारचे माझं म्हणणं आहे. त्याप्रमाणे हा एक आहे का मी माझ्या नातींच्या वाढदिवसासाठी करतोय, बोलतोय, माझा कोणाला त्रास नाही ना, हा एक त्यांचं ते स्क्रीनशॉटवर फिरवतात. काय लिहिले यात? आदिवासींचे रक्त पिणाऱ्या अवलादींनो. आहे एक मिनिट. तर हे जे आहे हे अशा प्रकारचं हे सगळं आहे आणि मग हे इतकं म्हणजे आम्ही सहन करायचं. त्याच्यानंतर हे बघा, इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. मी गेल्या 2 वर्षापासून हा माणूस कुणाकडून तरी फुती घेऊन पैसे घेऊन माझी बदनामी करत असतोय. त्याच्यामुळे मला कुणाच्याबद्दल वाईट नाही बोलायचं, पण अशी अनेक माणसं आहेत समाजामध्ये त्यांना बाजाराटासाठी कुठं खर्चीसाठी देवराम लांडे हा जुन्नर तालुक्याला सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यामुळे या लोकांनी कुणाचे तरी पैसे घ्यायचे आणि माझी बदनामी करायची. माझ्या नातीचा वाढदिवस हा कसा केला, काय केला, तो माझा प्रश्न वैयक्तिक आला. मी कधी कुणाच्या वैयक्तिक जीवनात जात नाही, कुणाच्या नातवंडावर, कुणाच्या पोराला करून मी बोलत नाही. त्या लोकांना ती सवय लागून गेलेली. कोणीतरी जुन्नर तालुक्यात माझ्या विरोधात असे अनेक आहेत का कोणीतरी आमचाच माणूस हाताखाली धरायचा, त्याला कुठेतरी ₹1,00,000-2,00,000 रुपये द्यायचे आणि देवराम लांडेची बदनामी कर. आणि मग इथं आम्ही किती दिवस ऐकायचं? आम्ही जर गुन्हा दाखल केला का परत आमच्या विरुद्ध बाहेर द्यायची. बरं, ही बाहेर देणारी माणसं आमचीच आहेत आणि तुम्हाला मीडियाला काही बातम्या भेटत नाही, त्यामुळे तुम्ही आलं का आपला दरला आडवा मोबाईल का घेतली बातमी. अरे पण आम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे ना. मी त्यांच्यावरती कायदेशीररीते गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी 5:30 वाजता तो सीसीटीव्ही कॅमेरा चेक करावा. तो माणूस 5:30 वाजता रोड होता का नाही, नंतर तुम्ही बातम्या करावा ना. धरला आडवा मोबाईल, झाली बातमी. कारण तुमच्या बातम्या माझं नाव टाकल्याशिवाय कोणी बघत नाही. त्याच्यामुळे पत्रकारांना माझी विनंती आहे की बाबानं कमखम करीत जा. 5:30 वाजता मी तिकडून वडोदरून लग्न येत होतो. मी त्याची 7-8-10 लग्न केली आणि अगदी लक्ष्मी मॉलच्या समोर रोडवरती हा व्यक्ती उभा होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी त्याचा मोबाईलचा लोकेशन चेक करावा का संजू साबळे हा 5:30 वाजता या रोडवर होता का नाही. तो कायदा आहे, त्याप्रमाणे मी सगळं दाखल केलं आणि माझं म्हणणं मी पोलिसांकडे मांडलेलं आहे. त्याला अटक झाली, त्याला जामीन झाला, तो त्यांचा प्रश्न आहे. जामीन कुणालाही होतो. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे. माझी गाडी फुल भरलेली होती, माझ्या गाडीमध्ये जी माणसं होती ती जबाबदार माणसं होती, ठीक आहे, अशी आलतू फालतू माणसं नव्हती. माझ्या गाडीमध्ये नेहमीच जबाबदार माणसं असतात. तुमच्या समोर मोबाईलवर बोलणारी, टीका करणारी कमी असतात. मी लोकनेते. एखाद्या वेळेला 1,00,000 लोकांची गर्दी माझ्या नातीच्या वाढदिवसाला झाल्यामुळं त्या लोकांना वाटलं असेल का देवराम लांडेची लोकप्रियता वाढली, मग कोणाला तरी 2,00,000 रुपये सुपारी द्या आणि देवराम लांडेला बदनाम करा. कोणी कोणत्या पक्षात जावा, कुठं जावा, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. सगळेच जण अलीकडे पक्ष बदलतात. पक्षावर मला बोलायचं नाही, कुणावर मला टीका करायची नाही. आणि ज्यांनी माझी टीका केली त्यांना माझी सलाम आहे का तुम्ही असं आडव्या मोबाईलला बाहेर देऊन मी बदनाम होणार आहे का. मी हे एकही माझ्याबरोबर नव्हते. संजू साबळे हा माझा फॉर्म भरायला होता, तुम्ही मानले, पण नंतर संजू साबळेला पाकिट आला, तो कुठे गेला ही त्याचा विषय. ही पाकिटवरची मंडळी आहे. तुम्ही त्यांना पाकिट दिलं होतं? माझं काहीच पण नाही. मला निवडणुकीच्या वेळी संजय भाऊ मला लोकांनी वर्गण्या दिल्या होत्या. कालचा तुझा माझा कार्यक्रम. संजय साबळे पाकिट घेऊन काम करतात, मग तुमचं काम केलं, तुम्ही पाकिट दिलं होतं? मी कोणालाही पाकिट दिलं नाही. मला पाकिट द्या पडतं. मला लोकांची वर्गण्या आलत्या, मला गरिबांनी वर्गण्या दिलत्या. ते जे माझ्या ज्या पत्नी टीका करतात आणि जे तुमच्या मोबाईलच्या समोर बोलतात ते मला आयुष्यभर साथ देतात. त्यांना दुसरं काहीच नाही ना.
माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना जेवण गोड लागत नाही, त्यांचाही जिरत नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं इतका मोठा नाही. आणि हे जे तुमची नेहमीची ठरलेली मंडळी आहे, कारण ते मला टीका करणे, त्यांनी मला शिव्या देणे, मला त्यांनी नालायक म्हणणे, माझी त्यांनी बदनामी करणे आणि त्यांचं ते काम करतात. त्यामुळे तो त्यांचा दोष नाही. समोर कोण बोललाय त्यांची 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 अवकात पहा, माझी अवकात पहा. मला त्यांच्यावर नाही बोलायचं. तर त्यांच्यावर बोलून मला कशाला माझा वेळ घालवायचे, ते नेहमीच करणार आहेत. आता इथून गेलं का परत तुम्ही म्हणलं तुम्ही आडवं उभं झाला, ते परत बोलतील. त्यांना फक्त धंदाच होय, नाही कुठं अपघाताला कुठं धावून जायचं, नाही कोणाला मदत करायची. मी काय म्हणतो, अरे मी समजायला राधा पाटला आणली, तुम्ही हिंदवी पाटला आणा ना, तुम्हालाही पोर आहेत, तुम्हालाही ना तोंड आहेत, त्यांचा वाढदिवस करा ना. मी लोकांना जेवाय घातलं समजायला, मी बुंदी घातली, तुम्ही जिलेबी घाला. अन्नदान करणं हा माझ्या रक्तामध्ये आहे आणि मी कार्यकर्ता आहे, समाजामध्ये आहे आणि समाजाला माहित आहे. त्याच्यामुळे समाज आहे ना, हा त्यांना सांगल, हे समाज वाचील. ज्या टायमाला समाज तुमची बाहेर पाहिजे ना संदीप भाऊ, त्या टायमाला तुम्हाला समाज विचारेल, संदीप भाऊ तुम्हाला काय काम आहे का नाही. शिवरात्रीच्या दिवशी मी खुशाल अध्यक्षांच्या बदनामी करणाऱ्याला खुशाल घेत नाही, त्यांना कोणी माहिती घेत नाही, त्यांचं काही कामही नाही. त्यांना फक्त टीका करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मला सांगा बरं, हे जे माझ्यावर टीका करतात त्यांनी एखाद्या अपघाताला भेट दिली का संदीप भाऊ, ते पुढे कोणते पैसे भरते गेलेत का संदीप भाऊ, त्यांनी कोणाला मदत केली एखादी बाहेर तुमच्या चॅनेलला मला दाखवा. का हे जे नेहमी माझ्यावर टीका करतात, मला शिव्या देतात, त्यांची एखादी बाहेर दाखवा कोणातरी मदत केलेली. कुठला तरी अपघात झाला ते पेशंट त्यांनी पुण्याला नेताना मला दाखवा संदीप भाऊ. तुम्हाला संदीप भाऊ तुम्हाला विनंती आहे का तुमचा चॅनेल अत्यंत चांगला आहे, तुमच्या चॅनेलचं नाव खराब करू नका बाबांनो. तुम्ही आज 2-4 लाख तुम्हाला सबस्क्रायबर आहेत पंढरीनाथ, तर तुम्ही ठीक आहे, मला आलात माझ्या ऑफिसला, मला विचारलं त्याबद्दल मला त्यांच्यावर टीका नाही करायची. मला नक्की मला माझं काम करत राहायचे. माझा वाढदिवस असो, माझा मशाचा बाजार असो, माझा लांडे साहेब, आता आपण आहे ना, तुमच्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम कधी होता? 22 तारखेला. 22 तारखेला. आणि नंतर काय घडलं, म्हणजे संजय साबळे कुठे भेटले, कसे भेटले? संजय साहेबाला मी फोन केला, त्याने माझा फोन उचलला नाही. मी त्याला सांगलो, ऐका मला तो घडायचं म्हणजे मला ते 23ला प्रकार घडला, 24ला माझी हिअरिंग होती. माझा अर्ज साखर कारखान्याच्या यांनी माझा अर्ज बाद केलेला आहे प्रांत साहेबांनी, त्याच्यामुळे माझी हिअरिंग होती 24 तारखेला. मग मी हिअरिंगला गेलो, दिवसभर हिअरिंगला गेलो, मला वेळ नाही भेटला आणि मी काल मी माझं दाखल केलं. 23 तारखेला गुन्हा घडलेला आहे, आज 26 तारीख आहे. मी काय म्हणतो, 2 दिवस गुन्हा का म्हणून नाही केला? माझ्या पायथीमुळे मी तिकडं पुण्याला गेलो होतो. माझा महत्वाचा म्हणजे मी ऊस बागायतदार आहे, साखर कारखान्याचा अर्ज माझा बाद केल्यामुळे मी अपेलमध्ये गेलेले आणि त्यामुळे मला तिकडे मी गेलो पुण्याला आणि माझा 1-2 दिवस तिकडे गेले. त्याच्यामुळे मी तिकडे आल्यानंतर मी तो कोणाला वेळ मिळाला नाही. हो. कसं घडलं होतं, म्हणजे कुठं तुमची आणि संजय साबळेची भेट झाली? मी सकाळी उठल्या मी सकाळी एक हिरडीचं लग्न 12:30 लावून पूर्ण मावळपट्टीची लग्न करून फिरत आलो आणि शेवटचं लग्न होती 7 लक्ष्मी येत असताना ती लग्न खरं तर वडरले होते आणि ते सकाराम दोंडू लांडे याच्या मुलीचं लग्न होतं, ते आमच्या गावचं लग्न होतं. त्याच्यामुळे ते लग्न लागलं 4:30ला. तिथून येता मला इथं 5:30 वाजले आणि लक्ष्मी हॉलच्या समोर हा प्रकार घडलेला आहे. माझा आव्हान आहे, मला शेपटी घ्यायला लावण्यापेक्षा, माझ्यावर वाईट बोलण्यापेक्षा पोलिसांनी त्या स्फोट पंचनामा करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा त्यांनी तिथे लोकेशन काढावं आणि त्याच्या पुढे त्यांनी कारवाई करावी. काय झालं होतं तिथं, म्हणजे त्यांनी हात केला असं तुम्ही म्हणताय काय? म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कोण कोण होतं? माझ्या गाडीमध्ये दीपक अनाजी गुटे, लोकनियुक्त सरपंच देवळे आणि माऊली हिरडा कारखान्याचे डायरेक्टर आणि माझ्या घरातले फॅमिली लोक होते. मी खरं तर लग्नासाठी गेलेला असताना अशा प्रकारची दमदाटी देणे, तो अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागणे हे कितपत योग्य आहे? आणि ते तुम्ही जर म्हणताय तर माझ्याकडे ऐका ना, त्याच्यावर बोलूया आपण. बघ ठीक आहे, आता तुमच्या घरातली लोक असतील आणि हे 2 लोक होते वीरनाथ आणि गुटे, ऐका ना. मग नंतर कसं, म्हणजे तुमची भेट काय झाली? तुम्ही असं म्हणताय की त्याच्यामध्ये तुम्ही हात दाखवलं त्या आरोपीने, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी गाडी माझ्या होती, मी थांबल्याच्या नंतर म्हटलं काय रे बाबा तू माझ्यावर थांबले? ऐका ना, त्यांनी थांबवलं पण मी थांबलो, पण मी त्यांना असं उत्तर दिलं, तू माझ्यावरती घाण पोस्ट टाकतोय आणि तू माझ्यावर हात का करतोय बाबा तू?
तर त्याने ते आरची भाषा सुरू केली. ते मीडियाच्या समोर बोलण्यासारखं सुद्धा नाही, इतका घाण बोलला. जसं त्यांनी या मीडियामध्ये घाणेरड्या प्रकारचं आरोप केले, याच्याही पेक्षा घाण मला तो बोलला. ते मी फिर्यादीत लिहिलं पण नाही. फिर्यादीत लिहून काय करणार आहे मी? मला जेवढं शक्य झालं तेवढं मी लिहिलं. पण मीडियामध्ये तुम्हाला, मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, बाबांनो तुम्ही पण पोस्ट वाचायला शिका ना, बाजू दोन्ही समजून घ्या ना. तुम्ही खरं तर माझी विनंती अशी आहे का एवढं घाणेरडं माझ्याबद्दल लिहणं, उराडे ज्ञान, हे लफडकरण, हे असलं असलं राजकारण म्हणत नाही. राजकारण करा, राजकारणावरती माझ्यावरती बोललं तरी संदीप भाऊ मला नाही, वाईट नाही, नाही, वाटतं. मला हे काय- पेड झाली गाडीला, त्यांनी हात केला का तुम्ही थांबवली गाडी स्वतःहून? त्याने गाडीला हात केला माझ्या. पण त्याची इच्छा होती की बा यांनी मला काहीतरी पैसे दिल्याच्या नंतर मी ग बसल किंवा काय असेल ते, पण मी माझा रीतशीर नदी मार्गाने, गांधी मार्गाने मी हो ठीक आहे, मुद्द्यावर बोला तुम्ही. आता तुम्ही मुद्द्यावरच आहे ना मी. सांगा, तुम्हाला त्यांनी गाडी हात करून थांबवलं, हो बरोबर? हो हो तुम्ही थांबले, हो. काय बोलणं झालं तुमच्यात? बोलणं मी लिहिलंय माझ्या फिर्यादीमध्ये. त्यानं हात केल्याच्या नंतर तो मला बोलायला लागला पुढचं. तुम्ही मला 2-3 दिवस झाले म्हणले तुम्ही देतो देतो देत नाही. म्हणलं काय आहे? काही सबंध नाही म्हटलं. नाही मग मी थांबवत नाही म्हटलं. मी तुम्ही जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत तुमची बदनामी थांबवत नाही. मग मी त्याला म्हटलं बाळा तू जर माझी बदनामी करतोय तुम्हाला हात का करतोय? असं बोलत असताना त्यांनी मला असं मीडियावरती मी बोलू शकत नाही, एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. तुम्ही मीडियाने सुद्धा आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा त्याचं मोबाईलचं व्हॉट्सअप त्यांनी चेक करा. तो त्या टायमिंगला तिथं होता का नाही त्याच्यावर निर्णय लागेल. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं तेवढंच बोलला का तो? नाही ना, तो अनेक बोलला. हे बघा संदीप भाऊ, मी माझी सांगितलं त्यांना घाण बोलता येतं, आम्हाला घाण बोलतो. घाण नका बोलू, पण ते काय झालं? तुम्ही म्हणले का 2-3 दिवसापूर्वी तुम्ही मला काय भेटणार होतात, भेटले नाही. काय विषय तो? त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे की मला मी तुमच्या बातम्या टाकणार नाही, मला तुम्ही काहीतरी द्या, म्हणजे 1 लाख रुपये द्या असं त्याची मागणी होती. परंतु ती मागणी मी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी मला परत नंतर दुसऱ्याची एक अनोळखी माणूस माझ्या घरी आला. मी तितकंही करून मी थांबणार होतो, पण तो माणूस आला म्हणले अहो ते यांनी पाठवले, तुम्ही ते देणार आहेत का नाही? कोण होता माणूस? मी त्याला काय ओळखलं नाही. तुम्हाला फोन लावून देऊ का संजू भाईला? मी काय त्याला तुमच्या ओळखलं? घरी आला का तो? हो माझ्या घरी आला. घरी आला होता. मग तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे ना? नाही नाही, घरी म्हणजे माझ्या घरी तो बाहेर मला भेटला रोडवर, माझ्या घरात नाही आला तो. मी कार्यक्रमाला चालू होतो. माझ्या घरात आत्ताही सीसीटीव्ही कॅमेरे. तुम्ही इथं घरी आले ना, सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये येताना प्रत्येक माणूस, तुम्ही सुद्धा येताना 2 पावला विचार करा. देवराम लांडेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे. आणि त्याला माझे आरोप झालते की देवराम लांडेंना मागं. ठीक आहे, आता मला सांगा, तर काहीतरी 2 दिवसापासून तुम्ही मला देत नाही, म्हणजे काय झालं होतं 2 दिवसापासून? ते सगळे काय संदीप भाऊ, मी बोला ना तुम्ही. त्याच्यात सगळं फिरतलेलं मी तुम्हाला त्याची नक्कल तुम्ही पाठवली. सांगा ना काय नक्की मला हे झालं बघा, होतं? आता इथं काय पोलिसांनी ते घेतले, पोलिसांनी दाखल केले. त्याचा मला तुम्ही त्याची एक नक्कल काढा कोर्टातून, FIR ची नक्कल काढा आणि त्याच्यावरती बोला तुम्ही. त्याच्यावर मला बोलणं उचित ठरत नाही. जर तुमचे मित्र दुश्मन, मी तुमचं म्हणायचं नाही, काय, ते- सोबत बी असतात ते तुमचे नाही ना, ते- टीका ते- करतात खुशी- खुशी- दत्तगावारी. खुशी खुशी ऐका विरोध ना. होते, ठीक आहे, खुशी खुशी विरोध होते. त्यांनी तुमच्यावर असं म्हटलं, म्हणजे ते काहीच थोडंसं- बोलू नका. मला ते म्हणलं म्हटलं तुम्ही की ऐकलं. आज शिवरात्र आहे, मी काय म्हणतो हातावर संदीप हात भाऊ, ठेवून मला शपथ घ्या. हॅलो, मी तुम्हाला सांगितलंय ते शेपटी अशा डोक्यावर द्याव घेतील. मी तुम्हाला एकच सांगितलंय, घटनास्थळी जाऊन त्याचा मोबाईल लोकेशन काढा. त्यांना शेपटी घ्यायची सवय, खोटं बोलायची सवय, तुम्हाला त्यांच्या बातमी करायची सवय. अरे बघा, आता माझं मी लोकेशन इथं आहे. हा? याचा अर्थ मी काय तुमच्याकडे खंडी मागतोय असं नाही पण ना. असेल तर दिसेल ना सिटीला. तुम्ही मागतच मी नाही. म्हणतोय ना मग. तुम्ही मागतच नाही. माझ्या घरामध्ये येत असताना मला त्याच्यावरती जास्ती क्लिशन करायचं नाही. माझा शब्द एकच, का ज्या ठिकाणी 5:30 वाजता घटना घडले त्याचं पोलिसांनी तिथं लोकेशन काढावं आणि त्याच्या पुढे ते निर्णय द्यावं, पंचनामा करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. पोस्ट कधी टाकली होती तुमची बदनामी? पोस्ट त्याचं नेहमीच टाकतो तो. नाही, नाही, आता कधी? आता हे तुम्ही दाखवता हे कधीच आहे? मी काय म्हणतो, हे तुम्ही ते आता तुम्ही दिसतंय लोक वाचतील, त्यांचे नाव घेण्यात का मी एवढं. अहो, नाव नका घेऊ. ही जी पोस्ट तुम्ही दाखवली, हा 909697949202 नंबर, हा त्याचाच आहे का संदीप भाऊ, साबळेंचा? त्यांनी कधी पोस्ट टाकली? मी काय म्हणतो, त्यांनी कधी पोस्ट टाकली, काय केला, त्याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट मी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. त्याच्यावर मला भाष्य करायची नाही. नमस्कार, राम राम, तुम्हाला धन्यवाद. महाशिवरात्रीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.
खुशी खुशी कायदेशीर होईल, कायदेशीर न्याय मला मिळेल. धन्यवाद.